तुम्हाला माहिती आहे का, आज मी कुठे गेलो होतो? आमदार साहेबांना भेटण्यासाठी बंगल्यावरती. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सोयाबीन निंदायची चालू होती. महिला मंडळांना टोक्यावरती घेऊन आलो. चला म्हटलं आता जेवण करून घेऊया. शिव आणि मी जेवणासाठी बसलो, पण शिवचं उभ्यानंच जेवण चालू होतं. शिव काय म्हणतो बघा. टोक्यावरून सपरावरती आलो, पटापट गोब्यावरती पाणी मारून दिलं. पण शिव गोब्यावरती पाणी मारतोय का त्याच्या अंगावर मारतोय काय माहिती. शिव बघा कसा करतोय. आमचा शिव पुन्हा भिडला पाणी खेळायला. पटापट घरी आलो. मला जायचं होतं भोकरदान, म्हणून बॅग भरून घेतली, बूट घालून घेतला आणि निघालो 2-3 हजाराच्या स्पीडने. पण शिव म्हणे पप्पा मला तुमच्या सोबत यायचं. कसं मस शिवला लाडीगोडी लावून शेतामध्ये सोडलं. नाना दादा होते आणि निघालो भोकरदानला 1000च्या स्पीडने. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, मुलगी आशाताई पांडे यांचे खडीकरण आहे बर का. रस्त्याने जात असताना या रस्त्याने खूप मोठाले वाहने वाहतात. वाडीजवळ आलो. चला म्हटलं आता गणपती बाप्पा यांचं दर्शन करून घेऊया. वाडीचा गणपतीची सुविधा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 500च्या स्पीडने गणपती बाप्पा जवळ आलो आणि पटापट बाप्पांचं दर्शन करून घेतलं. बाप्पांच्या पेटीमध्ये 10 रुपयाची नोट टाकून दिली. वाडीचे गणपती बाप्पा. बाहेर आलो तर मस्तपणे आता मंदिरात सेल्फी काढून घेतली. तर हे आहे बर का मंदिराचा परिसर. तो बाजूनं मोठमोठाले झाडं लावण्यात आलेले आहे. चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते. कधी वाडीला आलात तर गणपती बाप्पा यांचं दर्शन करून नक्की जा. एक 1000च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचलो भोकरदानमध्ये. पुढे आपल्याला बोल्ट लावलेलं दिसत असेल. राईट साईडला शिल्लोड आणि लेफ्ट साईडला जालना. पार्ट 2 मध्ये आपण माजी केंद्रीय मंत्री खासदार साहेब आणि भोकरदानचे आमदार यांच्या बंगल्यावरती जाणार आहोत. दादांनी आपल्याला का फोन करून बोलावले आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. चला मग पुन्हा भेटूया पार्ट 2 मध्ये. रामकृष्ण हरी.